मराठी मीडियम हा इंग्लिश इज ओनली लँग्वेज, त्याच्यावर तुमचा स्टँडर्ड ठरवला जात नाही. पण हे कलियुग आहे, इथे डोंट जज बुक बाय कव्हर हे लागूच होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हा समाज आहे. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख. इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा भलता खप. आता घेणाऱ्यांना कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबण नाही झाली. तर कुठं डोकं वापरायचं यांच्याशी. चला या विषयाकडे यावं. चला मग काय ताकद सांगायची दादा आम्हाला, ताकद. हा नंतर हाचा थोडा विचार करून आता तोपर्यंत विषयाकडे. नारदांची अवस्था यशच कल्पनेने बनलेली, त्यांची अवस्था संतांवरनं सामान्य असत्य असणाऱ्या माणसांकडे आलेली. ताकद फार चुकीची असतं महाराज. सगळं दिल्यानंतरही देवाचं कसं होतं ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा. नारद आंघोळीला गेले, लिंग प्रवर्तन झालं. याचा अर्थ आपल्याकडे 3 लिंग आहेत, स्त्रीलिंगी, पुलिंगी आणि नपुसंगलिंगी. लिंग प्रवर्तन याचा अर्थ नारद आत गेले खरं, पण वर आले नाही. वर आली नाही, वर आली उगाच्या उग तोतर गेलं लुगडं आलं. चांगले नारायण नारायण करीत होते. देवाला बायको मागितली, देवाने ह्यांनाच बाई केलं. नारद की तो बळी नारदी. नारदांची काय झाली, नारदी झाली. चिपळ्या गेल्या तू मागड्या आले, नकमीन मुरीन ठशीन बोर माळून शिडी गेली कमरेपर्यंत केस. नारद म्हणले काहीतरी भलतच लईच बदल झाला. नारद पाण्यातनं बाहेर आली, नारदी पाण्यातनं बाहेर आल्या. नारद की तो गई नारदी पाण्यातनं बाहेर आल्या. ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट काळा कुळकुळीत उंक येड, तसल्या रानात तसल्या येड्याला तसली चवळीच्या शेंगासाठी दिखणार दिसली. आधीच ही येड हिला बघून अजून येड धरलं तिच्या हाताला. चले नारदी म्हणलं तुला माहित नाही मी कोण आहे. नारदी म्हणले येडे मी आताच 5 मिनिटापूर्वी बदलले का. पुरी थोडी येते ना, अरे सप्ता नाही लेकर कशी थोडी धुडकी नाही. 60 पोरं झाली. 60 किती पोरं झाली मी नाही म्हणत बरं. आपण कशाला काय म्हणावं. नाथ बाबा सांगतात भूत लागले नारदाला 7 पोरं झाली. 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 बाकी ढालग झाले मोठे. नाथ बाबा सांगतात आता ढालगच लागलं नारदांच्या मागे. नारदांची नारदी 60 लेकरं. नारदी म्हणली धनीसाठी मी पोरच होईल. एखादी माळा घाला तरी पूर्वी असू द्या, पोरांचा काय भरोसा सांभाळतील नाही सांभाळतील. 61वी मुलगी कपिला 6. एकूण किती लेकरं नारदींना 61. 60 मुलं आणि 1 मुलगी. किती लेकरं 61. कुणाला नारदीला. नारदा नाही नारदी. नारदाची आधी नारदी झाली मग लेकरं झाली नारदी. 61 लेकरं. नारदी म्हणली एवढी सांभाळायची. माय घरात 2 असली किती जीव दमतो. आमच्या आईला आम्ही 3घच, मी मोठी, माझ्यापेक्षा लहान बाई आणि छोटा भाऊ, आम्ही 3घच जण आहे. तरी दर आठवड्यात नाही एकदा तरी आमची माय म्हणते एक असतो बरोबर कसं बस सांभाळ. म्हणजे मी लय गुणाची असं नाही म्हणायचं, पण एक सांभाळण्याला बरं. एवढी 3 सांभाळायची सोपी. आता 2 असू द्या ना घरात. 2चा ट्रेंड आहे. 2 सोडता हा ना त्याला 2 आहे ना ते हे ना हम 2 हमारे 2 आहे दादा. मग आता ते 2 नसल्यावर 3रा असल्यावर पुन्हा ते इलेक्शनला उभं राहायला विषयाकडे या. चला 2 लेकरं. 2 असले तरी देव त्याच्यात बी करा करतो. एक शहाणा असतं येड. शहाणं खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, बस म्हणलं की बसतं, उठ म्हणलं की उठतं. दुसरं माणसं बघून मुदाम करतो. पाहुणा आले उड्या मारतो. त्याला माहिती आहे माणसात काय करते, नुसतं जातो खाते करते काय. पाहुणा गेला 2 झपकं खाणं का होईना. 2च एवढी करा. एक सगळ्यात किती असेल
एक खाता एक उठता एक बसता एक झोपता एक रडता कथा आलं म्हणजे असली जनावर समजण्यापेक्षा मेलेलं बरं. रातच उठली कुठात उडी मारली जीव दिला मिली नाही जागेवर शिंदी शिंदी पुन्हा लुगड्यातलं धोका नाराज म्हणलं सुटलो काय काहीतरी पटकन व्हायच्या आधी पाण्याच्या बाहेर पटकन गाड्यात येणं हातात चिपड्या नाराज म्हणले हे लय बरं आहे. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव आई साहेब आई साहेबच बरं मी काय म्हणतो चुकलं होतं तो तोंडाने सांगायचं लय चुकलं होतं दोनच्या राहायच्या एकशे बाळात पुन्हा काय दिली काय दिला रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागेल. आई शपथ सांगते मंगळवेडेकर मला नारदाची चिंता वाटत नाही. त्या बिचाऱ्या नारदाचं एकदा चुकलं त्यांनी एवढं भोगलं आमचं येणं पुरीसाठी बिन तुझे झुंकूर करू झुंकूर आपण काळजी करू नका. मी नाही जगद्गुरु तुकोबराय सांगतात काळजी करू नका. मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं. जिथे चुकलं तिथे चुकलं. जे काही वाईट हातून घडलं ते पण हरी उच्चारणी जातील लयासी. आता इथून पुढे तरी तुझं पाहता देवाच्या पलीकडे कुठेच नजर जाता कामा गेली तर त्रास झाल्याशिवाय राहणार. माझे चित्त तुझे असं मन सर्वस्वी तुझं असं. मग काय जेव्हा मी तुझ्या नामस्मरणाच्या पात्रतेचा होतो जेव्हा अधिकारी होतो अहो जिजाऊचा काठा पंढरीश पांडुरंग परमात्म्याने काढा. हातात पाय घेऊन तुका लावून बघावा राग रखमाईला यावा. लक्षात आहे का लक्षात आहे का. हा गाडी चहा पाण्यात थांबत असते गाव नुसतं सोडायची नसते. लक्षात आहे ना. रखमाईला राग आला रखमाई बोलू नका. रखमाई माता म्हणल्या खरं आहे तुमचं त्रैलोक्याचं नाथ तुम्ही जगाचं मालक तुम्ही अधिकारी व्यक्तिमत्व. अहो काय सांगावं वृक्षाची पानं हाले ज्याची हे सगळं तुमच्यामुळेच आहे घेऊ. मग तुम्ही ज्याला मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचाही आवाज ऐकू जातो त्याला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणारही आम्हीच आहे आणि काटा काढणारही आम्हीच आहे. आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशीपत्र ठेवलं तुकोबाडी संसारात. कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा माझ्या नामचिंतनापुढे. अहो नवऱ्याची साथ नसताना ज्या बाईनं पतिव्रतेचं सामर्थ्य सांभाळलं ज्या बाईनं नवऱ्याला विठ्ठल म्हणून आपला संसार सामर्थ्याने सुखाचा केला अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. माझी काय गरज आहे सांग बरं मला. हुशार आहात तुम्ही माझा खरं सांगा.
जिजाऊचा काटा विठ्ठलाने काढला, हे सामर्थ्य माझे चित्त तुझे ताकदीमुळे तर आलं तो. हे सारिता काय राहिलं सांगा ना. करा विचार. जिजाऊचा काटा विठ्ठलाने काढला, मंगळवेडेकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलं. अहो तुम्ही एवढा सुंदर सप्ताह केला, अख्खं गाव चांगलं म्हणणार, 2-4 तरी खौट बोलणार. हा त्याचं काय असतं, गावाचं खायचं गावाला द्यायचं, त्याची शक्य घालते लोक आहेत होती. तुम्ही सप्ताह करताय, गावाचं सामर्थ्य वाढवताय. या सप्त्यामुळे पंचकोशातील माणसं तुमच्या गावात येत आहेत हे त्यांना दिसणार नाही. दिसणार त्यांना फक्त वाईट. कोणी म्हणलं की नाही काय सांगायचं, शिवलाताई पाटलाचं कीर्तन आहे ठेवलं असून येईल का ती, म्हणजे येऊच तो पोटात गोळा काय गरज आहे का, मरणला ठेवणारा जगू दे. लोक बापरे, गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली, काळी बायको केली तरी म्हणणार आई गो याने बरी केली. आणि मग काय ब्रह्मचारी ठेवत अरे तुम्ही बायको करू देत नाही, जगू देणार आहे. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेबळ आठवत, त्याला काही कळा होती बाई, नुसतं उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काय नाही याड्याला, पण नाचू नाचू जिरी होतं. अरे करू काय, मरू का. समाज तुम्हाला कसंच जगू देत नाही. पण माझी विनंती आहे, लोकांना सुखही सांगू नका आणि देवा सांगू सुख दुःख. देव निवारी भूक जाऊ देवाची या गावा, देव अनंत वाचाळ. तुकोबाराय म्हणले लोक धरीचा ओक धरिता धर्मिणा. लोकांचं तोंड आहे, त्या वकारीला कोणी हात लावावी. ओक म्हणतात बरं का तुकोबाराय लोकांच्या तोंडाला, त्यापेक्षा अजून वाईट काय बोलावं हरकत नाही. पण मला विश्वास आहे ना, किती समाजाने पाय खेचावे, किती संकट वाट्यात यावी, किती लोकांनी नावं ठेवावं, पण जोपर्यंत माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी विश्वासानं सांगते एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस मला माहित आहे. मागे पुढे उभा आहे आली आघात, तुका म्हणे सत्य कर्माभावे घातली या भय. मी काय करतोय, किती मोठं करतोय महत्वाचं नाही, मी सत्य करतोय जे मला समाधान देत. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता, त्याच्यामध्ये दृष्टांत होता. जंगलाला आग लागली, हत्तीचे घोडे लागले, सगळे पळतायत, छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवते. लोक हसतायत. अक्कल आहे का ग तुला. अगं सामान्य आहेस तू. जंगलाचे राजे पळून गेले, हे मोठे मोठे शरीराने व्यापक असणारे प्राणी पळून गेले, तुझ्या एवढूशा जीवाने आणि एवढूशा चोचीने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरंच आहे तुमचं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असं सगळ्यात जास्त महत्वाचं. मग काही असू द्या, माझं नाव कीर्तन करणाऱ्यात नसलं तरी चालेल, पण कमीत कमी कीर्तन बंद पडणाऱ्यात तरी नसेल. माझं नाव सत्ता करणाऱ्यात नसलं तरी चालेल, पण सत्यात खोट्या घालणाऱ्यात तरी, आडफाटा घालणाऱ्यात तरी हे माझ्यासाठी पुरेच आहे. चांगलं नाही वागता आलं तरी, पण कमीत कमी कोणाचं वाईट होईल एवढं तरी वागणार. असं काय पाहिजे त्याला. हेच कर्मता शिकवत संत या विषयाकडे ताकद येतात. मग काही नाही करणार. जिथे एवढी मोठी सोन्याची लंका जळाली, ज्यावेळेस ब्राह्मण म्हणून विषयाकडे आलात का, ब्राह्मण म्हणून महादेवानं लंकेच्या वास्तुशांतीला बोलवलं. ब्राह्मण म्हटल्यावर दक्षिणा द्यावी, शास्त्र वेद उपनिषद तोंड पाहत राहण्याचे, अशी शुद्ध पूजा मांडली, असे गोड मंत्र म्हणले, देव खुश झाले. आधी शिव कसे, शिव भोळा. नारद नागबाबा सांगतात सगळ्यात शिव भोळा आहे. काय मागायचं ते मागा, महादेवाने रावणाला सांगितलं. रावण म्हटले एवढंच द्यायची इच्छा आहे, जगातला पहिला पुजारी वस्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगला घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. लंका होती कोणाची, महादेवाची. झाली कोणाची, टिकली का. काय वाटतं, हे जे आपण पोरींकडनं हुंडे घेतो टिकणार आहे. अरे त्याची लंका टिकली नाही, हे 2-4 लाख कुठे टिकवणार आहात. खरे पुरुष असा आहे तर लक्ष्मीच्या बदल्यात कधी लक्ष्मी घेऊ नका, कारण ती लक्ष्मी सगळं व्यापक सोडून तुमच्याकडे येते. जो व्यक्ती मुलींच्या बदल्यात लग्नात पैशाची अपेक्षा करतो, मी त्याला पुरुष समजत नाही, जो एका स्त्रीला सुद्धा आपल्या मनगटाच्या जोरावर सांभाळू शकतो. जर एखादी स्त्री सगळं सोडून तुमचं घर सांभाळू शकते, तर तुम्ही पुरुष असून त्या स्त्रीला साधं सामर्थ्याने सांभाळू शकता. आणि कुठल्या हिंदू धर्माच्या ग्रंथात आहे पोरीला पहिल्या बाळपणाला माहेरी पाठवायचं. सांगा एखादी ओवी मला, सांगा एखादा श्लोक मला. हे आपल्या सोयीने आपण काढलं. कशाला असले सांभाळताय, तुमचं लेकरू आहे,
तुमचं नाव मोठं करणार आहे, तुमची परंपरा वाढवणार आहे. कशाला? सांभाळा ना तुम्ही, कष्ट करा, मोठे व्हा विषयाकडे. तेव्हा एवढी ताकद माझ्यात आहे. कोणापर्यंत नतमस्तक व्हायची गरज पडू नये. माझ्यासाठी सर्वस्वी तू असावा. मी तुझ्या चरणी चाकर व्हायला तयार. तू कुठल्याही रूपामध्ये येऊन तुझ्या चरणावर मस्तक ठेवणार. तू कसाही आवडतोयस मला. करार